नमस्कार फ्रेंड्स, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज खूप दिवसानंतर व्हिडिओ करते मी। तर चला मग आज मी करणार आहे भोपळीचे पराठे। भोपळे शक्यतो मुलं खात नाही, त्याच्यामुळे डब्याला वगैरे द्यायला आपण भोपळीचे पराठे करून दिलं तर आवडीने खातील। हा भोपळा आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। हा खिसून घ्यायचा आहे आता भोपळा। आणि हे हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण, अद्रक हे सर्व मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे। चला तर मग आधी वाटून घेऊया, मग नंतर पीठ मळून घेऊया। हे बघा मी आता खिसून घेतलेला आहे भोपळा। हिरवी मिरची आणि कोथिंबीर, अद्रक, लसूण सगळं वाटून घेतलेलं आहे। हे पण आपण ह्याच्यात टाकून घेऊया। परत कोथिंबीर आहे बारीक चिरलेली, कोथिंबीर पण टाकून घेऊया। आणि बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। असं सर्व भाज्या, जे भाज्या मुलं खात नाहीत ते भाज्या टाकून असं पराठा करून दिलं ना, मुलांना पौष्टिक पोटात पण जाईल व्यवस्थित आणि आपणाला पण थोडंसं चेंज खाण्यासाठी। हे बघा जिरे आणि ओवा पण टाकायचं आहे। व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स। हे बघा ओवा थोडीशी असं क्रश करून टाकूया। आणि मीठ थोडंसं मिरची वाटते वेळेस टाकलेलं आहे, ते लक्षात ठेवून मीठ टाकायचं आहे आपल्याला। आणि हळद। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हातानेच करते मी, कारण पीठ मळायचंच आहे आता। हे पहा असं मस्त मळून घेऊया। एकदम घट्टसर मळून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा अशा प्रकारे घट्ट पीठ मळून घेतलंय मी। 5 मिनिट झालं आता पीठ मळून, भिजले पण छान। आता पराठे करायला घेऊया लगेच। हे बघा मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे मी, साधारणतः चपाती एवढा। मला आकार काय आपल्या मनावर करायचं, कसं करायचं तेवढं। छान लाटून घेऊया आपण। हे बघा पराठा लाटून झालेला आहे आता। चला आता भाजून घ्यायचंय। तवा ठेवले गरम करायला, आधी तेल टाकून घेऊया छान। तेल, तूप, आपल्याला तूप लावायचं असलं तर तूप पण लावू शकता। छान खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला। हे बघा आपले भोपळ्याचे पराठे आता खायला तयार आहेत। हे बघा किती छान झालेत, एकदम मऊसूत। तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा। माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। हे बघा दह्यासोबत खावा किंवा केचप सोबत कसंही खाल्लो तरी खूप छान। आठवणीने सांगा कसा वाटला व्हिडिओ।